रेशनच्या तांदळापासून आज आपण बनवणार आहोत तांदळाचे खिशीचे पापड। यालाच तांदळाचे खिचे असे देखील म्हणतात। पाहू शकतात अतिशय पांढरे शुभ्र असे झालेले आहेत आणि अजिबात पिवळसर पडलेले नाहीत। याचं कारण तुम्हाला पुढे कळेलच, व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। तर पापड आपण तळून देखील पाहूयात। तर पापड पाहू शकता अगदी आपला चौपट पाचपट फुललेला आहे। अजून एक पापड तळून पाहूयात। तर हा देखील पापड आपला आहे ना चौपट ते पाचपट फुललेला आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदूळ धुण्यापासून म्हणजे रेशनचे तांदूळ धुण्यापासून ते पापड बनवेपर्यंत सर्व कृती जी आहे ना ती डिटेलमध्ये दाखवलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या व्हिडिओमध्ये पापड खूपच छान असे आणि मोठे मोठे तयार झालेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। हे पापड पहा अगदी पांढरे शुभ्र आणि चौपट पाचपट फुललेले तुम्हाला दिसत असेल। आणि आता आहे ना हा पापड आहे ना आता तुम्हाला लावून देखील दाखवते। पहा चौपट आपला पापड छान फुललेला आहे। अजून एक पापड लावून दाखवते मी तुम्हाला। तर पाहू शकता पापड किती फुललेला आहे। आणि आता आपण तोडून देखील पाहूया। पाहू शकता अगदी आपला तांदळाचा पापड हलका फुलका आणि खुसखुशीत कुरकुरीत असा तयार झालेला आहे। चला आता मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पहा मी 2 किलो जे आहे ना ते रेशनचे तांदूळ चाळून निवडून घेतलेले आहेत। 1 किंवा 2 किलोच्या प्रमाणात अशा प्रकारे धुवून ना तांदूळ दळून आणायचे, म्हणजे काय होतं की आपल्याला कधीही याचे झटपट पापड तयार करता येतात। पहिले आपल्याला हे जे आहे ना ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। रेशनच्या तांदळामध्ये बरीच घाण असते, तर पाहू शकता अगदी सफेद पाणी वर आलेलं आहे। त्यासाठीच आपल्याला हे 2 ते 3 वेळा छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता आहे ना 2 ते 3 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर आहे ना इथे पहा यातील सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे। आणि आता आपण एक चाळणी घ्यायची आहे। एखाद्या पातेल्यावर अशा प्रकारे चाळणी ठेवून घ्यायची, म्हणजे तांदळातलं राहिलेलं जे पाणी आहे ना ते खाली पडेल आणि तांदूळ देखील छान निथळले जाईल। तर पहा सर्व तांदूळ मी यावर चाळणीमध्ये घालून घेतलेले आहे। आता आपल्याला जे आहे ना हे 5 ते 10 मिनिटं आहे ना असं चाळणीवर पसरवून ठेवायचे, म्हणजे ह्यातील जे पाणी आहे ना ते देखील निघून जाईल। तर धुवून फक्त आपल्याला असं चाळणीमध्ये काढून घ्यायचे। आणि ते इथे पहा मस्त आपले पूर्ण पाणी निथळलेलं आहे। आता घरातच मी ना असं एक कापड अंथरलेलं आहे, पाहू शकतात तुम्ही। आणि त्यावर हे तांदूळ जे आहे ना ते घालून घ्यायचे आणि हाताने पसरवून घ्यायचे। तर आपण हे जे तांदूळ आहे ना ते फॅन खाली सुकवायचे आहे, उन्हात सुकवायचे नाही। तर ही खूप इम्पॉर्टंट टिप्स आहे पापड बनवण्यासाठी। तर हे तांदूळ जे आहे ते मी इथे फॅन खालीच वाळायला घातलेले आहे। रात्री ना मी तर तांदूळ असे सुकायला घालून दिले होते फॅन खाली। आता सकाळी पहा तांदूळ इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे सुकले गेलेले आहेत। आता आपल्याला ह्या तांदळाचे ना अगदी बारीक असे एकदम फाईन असे गिरणीमधून पीठ दळून आणायचे आहे। गिरणीवाल्याला सांगायचं ह्याचं अगदी पापड बनवायचे आहे, त्यामुळे बारीक पीठ पाहिजे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी पीठ बनवून आणलेलं आहे। त्यामधलं इथे पाहू शकता 1 वाटी मी पीठ घेतलेलं आहे आणि पीठही पाहू शकता अगदी बारीक असं पीठ इथे मी दळून आणलेलं आहे। तर गिरणीवाल्याला सांगायचंच की मला हे बारीक दळून द्या म्हणून, कारण पापडाला आपल्याला अशा प्रकारे पीठ पाहिजे। आता हे 1 वाटी जे पीठ आहे ना ते मी एका भांड्यामध्ये घालून घेते। तर हे पीठ जे आहे ना ते दाबून भरलेलं आहे। 1 वाटी दाबून दाबून एक पीठ भरलेलं आहे। अगदी हलकंसं पीठ भरायचं नाहीये, दाबून दाबून 1 वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे। तर हे प्रमाण खूप इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी मी सांगत आहे। तर ते 1 वाटी तांदळाचं जे पीठ आहे ते आपण ना एका भांड्यामध्ये काढून घेतलं। तर का ते तुम्हाला सांगते। तर पहा आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे, तर आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे। यासाठी आपण ती वाटी रिकामी केलेली आहे। तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला घ्यायचं आहे बरोबर 2 वाटी मोजून पाणी एका पातेल्यामध्ये। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, कारण पीठ आपलं जे आहे ना ते सैलसर होते थोडे, पण पापड जे आहे ना ते बनवायला अगदी सोपे जातात। त्यामुळे हेच प्रमाण तुम्ही घ्या शक्यतो, कारण ह्या प्रमाणानुसार अतिशय सोपे जातात पापड करायला। तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाटी पाणी। आणि इथे आता आपलं पुढचं प्रमाण पहा आपल्याला काय घ्यायचं आहे साहित्यामध्ये। तर इथे मी घालते 1 ते सव्वा चमचा मीठ। तर इथे तुम्ही चमचा पाहू शकता, आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना त्याच्या निमपट म्हणजे निम्मा हा चमचा आहे। तर पाहू शकता तुम्ही, तर सव्वा चमचा मी मीठ घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला आपले पापड अतिशय हलके फुलके आणि कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी ना यामध्ये ना तर त्याच चमच्याने मी ना अर्धा चमचा इथे पापड खार घेते। तुम्ही जर पोहे खायचा चमचा वापरत असाल ना तर इथे तुम्ही
पाव चमचा पापड खार वापरू शकता। तर 2च पदार्थ मी घेतलेले आहे। ह्यामध्ये जर तुम्हाला जिरे वापरायचे असेल तर वापरू शकता, पण मी स्किप केलेले आहे। जिऱ्याने काय होतं, आपले जे पापड आहे ना ते पिवळसर होतात, त्यामुळे मी इथे जिरे वापरलेले नाही आहे। तुम्हाला वापरायचे असेल तर ह्यामध्ये तुम्ही घालू शकता। आता इथे हे पातेलं जे आहे ना ते गॅसवर ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे साहित्य घालून घेतलेले आहे प्रमाण सांगितल्याप्रमाणे, आणि छान आपल्याला ह्याला आहे ना मस्त अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला एकदम अशी दणकून उकळी येत आहे। आता अशी उकळी आल्यानंतर आहे ना जे तांदळाचं पीठ आहे ना ते आपण ह्यामध्ये घालून घेऊयात, आणि हाताने थोडं आहे ना हे पसरवून घ्यायचं आहे आणि ह्यावर प्लेट ठेवून द्यायची। म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्यावर असं पाणी येऊ द्यायचं आहे 1-2 मिनटं तरी पूर्ण ह्याच्यावर पिठावर। तर इथे प्लेट ठेवून घेतलेली आहे मी। गॅस कुठेही कमी केलेला नाही आहे, मध्यम आचेवरच गॅस आहे। तर 2 मिनिटांनी लगेच आता आपल्याला ही ताटली काढायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आता पूर्ण पिठावर पाणी आलेलं आहे। तर असं का करायचं ते देखील सांगते। असं केल्याने ना ह्यामध्ये गाठी गुठळ्या तयार होत नाही, त्यामुळे पीठ टाकल्यानंतर हलवायचं नाही, फक्त ताटली ठेवून द्यायची 2 मिनिटं। आता आहे ना गॅस हा अगदी मंद आचेवर करायचा, आणि एक लाटणं घ्यायचं आहे आपल्याला, आणि हे जे तांदळाचं पीठ आहे ना ते पाण्यामध्ये सरासर असं आपल्याला हटवून घ्यायचं आहे। तर ही जी प्रोसेस आहे ना ती अगदी फास्ट अशी करायची आहे, जेणेकरून ह्यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या तयार व्हायला नको यासाठी। पाहू शकता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये आहे त्याप्रमाणे। तर अगदी फटाफट ही आपल्याला स्टेप करायची आहे। गॅस इथे आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे जेव्हा आपण हे लाटण्याने असं हटवून घेतो तेव्हा, म्हणजे थोडक्यात आपण तांदळाची पिठाची खिशी घेत आहोत। तर पहा इथे मी सर्व छान असं फेटून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता आहे ना पाण्याचा हात घ्यायचा गार, आणि हे जे पीठ आहे लाटण्याला लागलेलं ते काढून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चटका बसणार नाही यासाठी। तर इथे पहा पाणी घेतलेलं आहे मी, आणि असं आहे ना हाताने थापून घ्यायचं हे पीठ, पाहू शकता जसं व्हिडिओमध्ये दिसतं त्याप्रमाणे। गॅस तर आपला मंदच आहे, कुठेही वाढवलेला नाही आहे गॅस। तर अशा प्रकारे थापून घ्यायचं, आणि आपण हे 5 ते 6 मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे। तर असं पाण्याने थापून झाल्यानंतर मी ह्यावर प्लेट ठेवून देते। 5 ते 6 मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। आधीमध्ये आपण हे हलवून घेणार आहोत, जेणेकरून हे जे पीठ आहे ना ते जास्तीचं खाली लागायला नको यासाठी। तर 2 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे। एक उलाटणं घ्यायचं, आणि हे पीठ जे आहे ना ते खालून छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। परत आता ह्यावर जे आहे ना ते प्लेट मी ठेवून देते, आणि 2 मिनिटांनी परत आपल्याला ही प्लेट काढून हलवून घ्यायचं आहे। 6 ते 7 मिनिट हे पीठ मंद आचेवर छान शिजवल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पिठाची अगदी छान आहे ना अशी गोळी तयार होतीये, म्हणजे पीठ छान शिजलं गेलेले आहे। छान याची खिशी घेतलेली आहे आपण। आता आहे ना आपल्याला हे जे पीठ आहे ना ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, अजिबात वेळ न घालवता। हे पीठ जे आहे ना ते आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही। तर इथे मी भांडं घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये आता पीठ आहे ना काढून घेऊया। आता अजून एक साईन सांगते, तर पूर्ण अगदी गोळा तयार होतो याचा, म्हणजे पीठ छान शिजलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आता इथे भांड्यामध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे, आणि इथे तुम्ही पातेल्याला देखील पाहू शकता अगदी कमीत कमी पीठ खाली चिकटलेलं आहे, जास्त पीठ गेलेलं नाही आहे आपलं। तर अगदी ही जी प्रोसेस आहे ना पुढची ती आपल्याला गरम गरमच करायची आहे। तर अगदी गरम पीठ आहे, त्यामुळे पाण्याचा हात लावून मी उलाटण्याचं जे पीठ लागलेलं आहे ना ते देखील काढून घेते। आता पहा अशा प्रकारे लाकडी ठोकळा घ्यायचा आहे। लाकडी ठोकळा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वाटीचा देखील वापर करू शकता, त्याला पाणी लावलेलं आहे, आणि अशा प्रकारे सर्व आहे ना छान असं आपल्याला हे यातील गाठी गुठळ्या आहे ना मोडून घ्यायच्या आहे यांनी, जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे। म्हणजे ताईनो आपल्या हाताला देखील चटके बसत नाही, आणि गरम गरमच यातील गाठी गुठळ्या सर्व मोडल्या जातात। आणि नंतर जे ठोकळ्याचे पीठ आहे ना ते जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे ह्याला असं खरडून घ्यायचं आहे स्टीलच्या ह्याला, म्हणजे ते निघायला देखील सोपं जातं। आता इथे पहा लगेच आता आपल्याला आहे ना एक चाळणी घ्यायची आहे, त्याला आहे ना आता आपण छान तेल लावून घेऊया। तर हे जे पीठ आहे ना ते आपल्याला परत एकदा वाफवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला पापड जे आहे ना ते चौपट फुलवायचे आहे यासाठी। तर इथे पहा गरम गरमच आता आपल्याला ह्याच्या वळकुट्या करायच्या आहे। जर खूपच चटके बसत असेल ना हाताला तर तुम्ही इथे आधीमध्ये पाण्याचा हात लावू शकता। तर इथे मी अगदी थेंबभर असं चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे। तेलाचा वापर इथे जास्त करायचा नाही। आणि हो एक सांगायचं राहिलं, जेव्हा आपण ह्याची खिशी घेत होतो ना तर त्यामध्ये आपण बिलकुल तेल वापरलेलं नाही आहे। तर
बरेच जण तेल वापरतात, पण मी तर तेल वापरलेलं नाहीच आहे. फक्त आता ह्या चाळणीला इथे आहे ना आपण थोडंसं थेंबभर तेल लावलेलं आहे आणि हाताने पहा असं वळकुट्या करून आपण ह्यामध्ये सर्व ठेवून देऊयात. पाहू शकता तुम्ही. तर ही सर्व जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला हे गरम असतानाच करायची आहे. आता मी हे जे पापड आहे ना ते एकटीच करणार आहे, त्यामुळे जास्त पीठ मी घेतलेलं नाही आहे. फक्त 1 वाटी जे आहे ना ते पीठ इथे आपण वापरलेलं आहे. तर तुम्ही जर दोघी तिघी जणी करत असाल ना तर तुम्ही जास्त देखील पीठ घेऊ शकता बरं का. तर इथे तुम्ही पाहू शकता. आता आहे ना सर्व वळकुट्या करून झाल्यानंतर इथे मी ना गॅसवर एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आहे ना हे जे तांदळाचं आपण ज्या वळकुट्या केलेल्या आहे ना त्या परत एकदा आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता छान पाण्याला आहे ना आपण इथे उकळी काढून घेतलेली आहे मध्यम गॅसवर. आता पहा अशा प्रकारे ह्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि वाफ जाऊ नये यासाठी वरून अशा प्रकारे एकदम पॅक बंद अशी प्लेट ठेवायची, म्हणजे वाफ बाहेर जायला नको यासाठी. तर आपण हे मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं तरी छान हे वाफवून घेणार आहोत. तांदळाच्या पिठाला अशा प्रकारे जर वाफवून घेतलं ना त्यामुळे तुमचे जे पापड आहे ना ते चौपट पाचपट फुलतात आणि अगदी खुसखुशीत हलके फुलके असे तयार होतात. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. आता आहे ना 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. आता आपण लगेच गॅस बंद करूया आणि लगेच वेळ न घालवता आपल्याला ही वरची जी प्लेट आहे ना ती काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही या वळकुट्या पाहू शकता अगदी ह्याला चकाकी आलेली आहे वाफवल्यामुळे. तर एकदम छान असं आपलं तांदळाचं पीठ इथे पापड बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. तर ही स्टेप तर खूपच इम्पॉर्टंट आहे ह्या तांदळाच्या खिशीच्या पापडामध्ये, किंवा तांदळाचे खिचे देखील याला काही जण म्हणतात. आता पहिलं जे भांडं घेतलं होतं मी ना तेच परत घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या वळकुट्या लगेच वेळ न घालवता आपण काढून घेणार आहोत. कारण पापडाचं पीठ जेवढं गरम राहील ना तेवढे आपले पापड छान पातळ आणि मोठे असे तयार होतात. त्यामुळे इथे पहा लगेच आता आपण गॅस बंद केल्यानंतर या ज्या वळकुट्या आहे ना पहिल्या घेतलेल्या भांड्यामध्येच काढून घ्यायच्या आहे, म्हणजे आपले भांडे देखील जास्त भरवले जाणार नाहीत. पाहू शकता अजिबात वळकुट्या चाळणीला चिटकल्या नाही आहेत. आता परत पाण्यात बुडवून ना लाकडी ठोकळा घ्यायचा आणि परत आता हे जे पीठ आहे ना ते अशा प्रकारे आपण छान स्मॅश करून घ्यायचं. पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी मस्त असं आपलं पीठ तयार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अजिबात यामध्ये एकही गाठी गुठई तयार झालेली नाही आहे. म्हणजे आपण जी खिशी घेतलेली आहे ना ती अगदी परफेक्ट बसलेली आहे. त्यामुळे आपले हे जे पापड आहे ना ते अगदी छानच असे तयार होणार आहेत. पाहू शकता तुम्ही. तर इथे पहा हे बघा अशा प्रकारे खडायचं ते ह्याला स्टीलनी, म्हणजे ते लाकडाचं देखील सगळं निघून जातं. पाहू शकता हे बघा. आणि आता आहे ना फटाफट आपण ही गरम असतानाच प्रोसेस सर्व करायची आहे बरं का. आता गरमच पीठ आहे, वाफ जाताना तुम्हाला दिसत असेल. लगेच आपल्याला पॉलिथिन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे जे पीठ आहे ना ते भरून घ्यायचं आहे. तर असं तर आपल्याला हे पीठ मळता येणार नाही आहे, हाताला चटके बसू शकतात. त्यामुळे इथे आपण पॉलिथिनचा वापर केलेला आहे. ही जर तुम्हाला प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल तर एखादा सुती कपडा घ्यायचा, तो ओला करून घ्यायचा आणि त्यामध्ये देखील तुम्ही पीठ घालू शकता. आता आहे ना हे भांडे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि पिशवी घ्यायची. जसं व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे हे पीठ असं दाबून दाबून मळून घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला देखील चटके बसणार नाही आणि पीठ देखील गरम गरमच छान मळलं जाईल. अजून जरी तुम्हाला असं वाटत असेल ना की हे गरम आहे आणि हाताला चटके बसतात, तर घ्यायचं एक लाटणं आणि जसं व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे त्या पिठावर लाटून घ्यायचं, म्हणजे आपले पीठ देखील मळलं जातं आणि हाताला चटके देखील बसत नाही आणि मस्त असं आपलं मऊसूत असं पीठ हे तयार होतं. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अतिशय सोपी प्रोसेस मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. नक्की वापरा. आणि पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती देखील मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे बरं का. आपण आहे ना 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे 2 वाटी पाणी वापरलेलं आहे त्याच वाटीने. तर काही लोक जे आहे ना ते 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी जे आहे ना ते 1.5 वाटी पाणी घेतात. पण मला असं वाटतं की आता माझ्याकडे तर प्रेस मशीन नाही आहे, तर हे जे पीठ आहे ना ते अतिशय मस्त असं सैलसर तयार झालेलं आहे. म्हणजे ह्याचे पापड जे आहे ना ते मला लाटून जरी म्हटलं ना तरी किंवा दाबून जरी म्हटलं ना तर करायला सोपे जाईल. तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहून घ्या. तर पहा अशा प्रकारे अगदी मऊसूत असं आपलं मळून इथे पीठ झालेलं आहे. आणि पिठाची कन्सिस्टन्सी देखील पाहू शकता तुम्ही, थोडंसं सैलसर झालेलं आहे. पण असं पीठ असलं की आपले जे पापड आहे ना ते अतिशय मस्त पटापटात दाबले जाईल. तर थोडंसं पीठ गरमच आहे, तर पाण्याचा हात लावून ते पीठ मी ताटलीमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा मळून घेतलेलं आहे. आणि इथे पहा अगदी मस्त असं आपलं पीठ तयार आहे.
आता हे थंड होऊ नये म्हणून आहे ना मी जेवढं पीठ लागते ना तेवढे काढून घेते आणि बाकीचं पीठ आहे ना परत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देते. करणारी एकटीच आहे आणि 2 मुले असल्यामुळे ते जास्त ओढाताड करतात. त्यामुळे मी ना थोडंच पीठ इथे मळलेलं आहे, 1च वाटी पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही जर जास्त जण करणारे असेल ना तर तुम्ही जास्त देखील पीठ घेऊ शकता. आता इथे पहा, असं पाण्याचा हात लावून आहे ना आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये. जर तुम्हाला मोठे पापड बनवायचे असेल तर थोडे मोठे गोळे करा, छोटे बनवायचे असेल तर छोटे करा. पाहू शकता व्हिडिओमध्ये अगदी मस्त असं आपलं मऊसूत असं इथे पीठ तयार झालेलं आहे. 4 ते 5 पापड होईल इतपत मी पीठ काढलं होतं आणि पाणी लावून ह्याचे छान आहे ना असे पहा गोळे करून घ्यायचे. तर मी मोठे पापड करणार आहेत, त्यामुळे गोळे जे आहे ना ते तुम्हाला जरा मोठ्या साईजमध्ये दिसत असेल तर मोठे पापड दिसायलाही छान दिसतात आणि अगदी खूप जास्त प्रमाणात कढईभर फुलतात. त्यामुळे थोडे मोठ्या आकाराचे गोळे मी इथे करून घेतलेले आहे. आणि आता हे जे गोळे आहे ना ते आपल्याला एका पातेल्यामध्ये ठेवून द्यायचे आहे आणि त्यावर प्लेट झाकून ठेवायची, म्हणजे हे गोळे जे आहे ना ते सुकणार नाही आणि पापड करायला अगदी आपल्याला सोपे जाईल यासाठी. आता ना हे बाजूला ठेवून देऊयात आणि आपल्याला घ्यायची आहे स्टीलची प्लेट. ती उलटी ठेवायची किंवा ह्याऐवजी पोळपट घेतले तरी तुम्ही चालेल. आता आहे ना 2 आहे ना प्लास्टिकच्या पिशव्या घेतलेल्या आहे मी चौकोनी फाडून, पाहू शकतात तुम्ही. आणि अगदी ना ह्याला 2 थेंबच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, पापड ह्याला चिटकू नये यासाठी. तर फक्त आता एकदाच तेल लावायचं बरं का पापड करताना स्टार्टिंगला, परत तेल लावायची गरज पडत नाही. दुसऱ्या पण प्लास्टिकच्या पिशवीला मी अशा प्रकारेच अगदी 2 थेंब तेल लावून घेते. आता आहे ना आपण जे गोळे केले होते त्यापैकी एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला. तर लिंबाच्या आकारा एवढा, मोठ्या लिंबाच्या आकारा एवढा हा गोळा घेतलेला आहे मी. परत एकदा हातावर दाबून दाबून गोल करून घेतलेला आहे आणि आपण इथे पहा प्लास्टिकच्या कागदावर ठेवलेला आहे. थोडंसं दाबायचं आणि त्यावर दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि सपाट असती ना खालून ती कोणती देखील तुम्ही ताटली इथे वापरू शकता आणि त्यावर प्रेस करायचं. पाहू शकता अगदी मस्त असा आपला पापड तयार आहे. जेवढं होईल ना तेवढं आपल्याच्याने प्रेस करायचं आणि नंतर आहे ना अशा प्रकारे लाटण्याने अगदी अल्लद हाताने ना पापड लाटून घ्यायचा, जास्त जोर लावायचं नाही. ते पाहू शकता अगदी मोठा असा आपला पापड तयार आहे. प्लास्टिकचा पेपर मी आधीच वाळवण्यासाठी पापड टाकून ठेवलेला होता. तर पहा इथे मी लगेच आता पहिलं वरचं जे आहे ना प्लास्टिकचा कागद तो काढून घ्यायचा आणि इथे आपण पापड घालून घेऊया. थोडं असं हाताने प्रेस करायचं, सहजासहजी पापड हा निघून येतो. अजून एक आपण आहे ना मी तुम्हाला पापड बनवून दाखवते या प्रकारेच. तर जसं व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे गोळी करून घ्यायची आणि 2 प्लास्टिकच्या पेपरमध्ये ठेवायची आणि अशा प्रकारे सपाट जी ताटली असते ना त्याने जेवढं होता येईल तेवढं दाबून घ्यायचं आणि जर पापड तुम्हाला जाड वाटला ना तर अशा प्रकारे लाटण्याने छान लाटून घ्यायचं. तर हे जे पीठ आहे ना असं गरमच पाहिजे, म्हणजे आपल्याला जेवढा पातळ पाहिजे ना तेवढा पापड करता येतो आणि जेवढा मोठा पाहिजे तेवढा आपला पापड हा तयार होतो. पाहू शकता अगदी मोठे मोठे मी पापड इथे करत आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे राहिलेले जे पीठ आहे ना ते आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये छान झाकून ठेवायचं आहे आणि 4 ते 5 गोळे होईल एवढंच पीठ काढून घ्यायचं, ते पापड करून घ्यायचे. नंतर परत तेवढंच पीठ घ्यायचं आपल्याला, 4 ते 5 गोळे जेवढे होईल आणि परत जे आहे ना ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झाकून ठेवायचं. अशा प्रकारे जे आहे ना ते आपलं पापडाचं पीठ आहे ना गरम राहतं आणि अगदी पातळ आणि मोठे मोठे पापड तयार होतात. इथे पाहू शकता आता सर्व पापड मी तयार करून घेतलेले आहेत. अतिशय पांढरे शुभ्र असे पापड झालेले आहे. आता आहे ना मी इथे ना घरातच सुकण्यासाठी घातलेले आहे. आता वरची बाजू सुकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. संध्याकाळी मी आता आहे ना हे पाहू शकता उलटून घेते. तर एका हाताने धरला आहे मोबाईल आणि एका हाताने उलटून दाखवते. दोन्ही हाताने उलटत असतात तर अगदी सहजासहजी उलटले जातात बरं का. पाहू शकता अजिबात तडा गेलेले नाही आहे पापडाला, एकदम मस्त असे पापड झालेले आहे. इथे सर्व पापड मी आहे ना उलटून घेतलेले आहे. 1 वाटी पिठामध्ये माझे मोठ्या आकाराचे जे आहे ना ते 21 पापड तयार झालेले आहे. 1 दिवस फॅन खाली सुकवून घ्यायचे आणि 2 दिवस याला कडकडीत ऊन दाखवायचं, म्हणजे आपला जो पापड आहे ना तो वर्षभरासाठी टिकेल. 1 दिवस फॅन खाली आणि 2 दिवस मी कडकडीत ऊन याला दाखवलेलं आहे. तर इथे पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र असा पापड आपला तयार झालेला आहे आणि अजिबात पापडाला जे आहे ना त्या चिरा गेलेल्या नाही आहेत. अगदी प्लेन असा आपला हा पापड तयार झालेला आहे. आता आपण पापड जो आहे ना तो तळून देखील पाहणार आहोत. तर इथे कढईत तेल गरम केलेलं आहे, मी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तेल छान गरम झालं ना की आपण आता पापड तळून घेऊयात. तर इथे पाहू शकता पापड जो आहे ना आपला तो अगदी ना चौपट 5पट फुललेला आहे. अगदी मोठा मोठा पापड झालेला आहे. मस्त असा इथे आपला तांदळाचा जो आहे ना
तो खिशीचा पापड तांदळाचे खिचे आपले इथे अगदी पांढरे शुभ्र असे तयार आहे. वाळून देखील पांढरे शुभ्र झालेले आहे आणि तळून तर जास्तच पांढरे शुभ्र झालेले आहे. पाहू शकता तुम्ही 4 ते 5 पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तर एक पापड नाही तर आपले सगळे पापड जे आहे ना ते चौपट पाचपट फुलत आहे. पाहू शकता पांढरे शुभ्र देखील खूपच झालेले आहे आणि मस्त हलके फुलके वाटत आहे. तर इथे आपले रेशनच्या तांदळापासून चौपट फुलणारे तांदळाचे खिशीचे पापड तयार आहेत किंवा तांदळाचे खिचे पापड तयार आहेत. मला वाटत नव्हते एवढं लवकर हे पापड कमी टायमामध्ये तयार होतील. माझ्याकडे पूर यंत्र तर नाहीच आहे, तर तरी पण मी सांगितलेल्या सर्व जर टिप्स तुम्ही वापरल्या ना तर अगदी कमी टायमामध्ये म्हणजे फक्त 1 ते सव्वा तासामध्ये माझे हे सर्व पापड 21 पापड तयार झालेले आहेत. असं थोडं थोडं केलं ना लोड देखील येत नाही पापड करण्याचा. जास्त पीठ भिजवलं असतं ना मग नंतर काय होतं, पीठ जर गाठ झालं ना मग पापड जे आहे ना ते जास्त असं पातळ पसरवता येत नाही आणि मोठे मोठे तर होतच नाही. त्यामुळे एकटेच जर पापड करायचे असेल ना तर कमीत कमी मी सांगितल्याप्रमाणे पीठ भिजायला घालायचं. पापडाला पापड लावून देखील मी तुम्हाला दाखवत आहे. अतिशय मस्त असे पापड आपले हे तयार झालेले आहे रेशनच्या तांदळापासून. आणि माझ्या चॅनलवर जर कोणी ताई नवीन आलेल्या असेल ना, ताई दादा, तर त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ज्यांनी ही रेसिपी पाहिलेली आहे, रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं नाही तर आम्हाला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येत नाही बरं का. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता हा पापड जो आहे ना तो आपण तोडून देखील पाहूयात. पाहू शकता अगदी मस्त असा हलका फुलका खुसखुशीत असा हा आपला पापड झालेला आहे. तर अतिशय पांढरा शुभ्र देखील झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ पाहिल्या